नमस्ते मंडळी. हे पाहून कुठला हा पदार्थ असं वाटला असेल तर हे आहे खोबऱ्याचे वाटण. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये वाटण घातलेले दाखवत असते, त्याचाच व्हिडिओ आज बनवला आहे. हे आहे खोबऱ्याचे वाटण. रस्सा भाजी, ग्रेव्ही भाजीसाठी हे वापरू शकता. कोल्हापूरला तरी या वाटणाचं सुके मटण रस्सा प्रसिद्ध आहे. चला तर मग कसे करायचे ते पाहूया. त्यासाठी घेतले कोथिंबीर, थोडीशी धने जिरे भाजलेले, चक्री फूल, वेलची, आलं लसूण, थोडेसे टोमॅटो भाजलेले, ओले खोबरे, भाजलेले खोबरे, भाजलेला कांदा, तीळ, फुटाण्याची डाळ हे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. हे वाटण अगदी बारीकच हवे. मिक्सीमध्ये बारीक वाटण तयार होतेच. हे असे वाटण तुम्ही कशासाठी म्हणजे कुठल्याही भाजीत नॉनव्हेजमध्ये घालून छान परतून घेऊन तयार करू शकता. ग्रेव्ही टाईप सुके नि रस्सा भाजी मस्त असे हे कोल्हापुरी वाटण तुम्हीही करून बघा. कसे वाटते बघा. छान बारीक वाटून बघा. छान असे रसरशीत भाजी तयार होते. असे हे तयार झाले वाटण. हे बघा, हे छान असे एकजीव झालेले वाटण. म्हणून तुम्हीही करून बघा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. छानसे वाटण तयार करून बघा. धन्यवाद.